नमस्कार सगळ्यांना. बघा, आज आहे 22 जानेवारी. तर आत्ताची सगळ्यात मोठी न्यूज समोर येते आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं चर्चांना उधाण आलेलं आहे. तर त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहे. स्पष्ट सांगितलं त्यांनी काय विषय आहे ह्याचा, नक्की बंद होणार का, जानेवारीचा हप्ता शेवटचा हप्ता ठरणार का, तसेच जानेवारी हप्ता कधी येणार, आजपासनं पैशाला चालू होणार आहेत का, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि कुठल्या महिला योजनेतून बाद होतील ते पण मी सांगणार आहे. तसेच लाडकी बहीण योजना बंद का होणार आहे, कशी होणार, कधीपासून बंद होईल, त्याची सगळी डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. जानेवारीचा हप्ता शेवटचा हप्ता ठरणार की काय, अशा प्रश्न महिलांना पडलेले आहेत. कारण लाडकी बहीण योजना बंद होत आहे अशी चर्चा सगळीकडे होत आहे. तर त्याचं स्पष्टीकरण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे, ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर बघत राहा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स, महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते, जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट्स ज्या न्यूज आहेत त्या कळून जातील. ठीक आहे. चला तर बघा सविस्तर माहिती काय आहे. बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं. त्यांनी नेमकं काय सांगितलं, काय त्यांनी वक्तव्य केलं आहे ते आपण पाहणार आहोत. बघूयात सविस्तर माहिती. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये मिळतात. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच विरोधी पक्षांनी देखील लाडकी बहीण बंद करणार असल्याचे आरोप लावले होते. आता याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिले आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये योजना चालू केली होती. योजना चालू झालेल्या बरेच विरोधक जे आहेत त्या विरोध केला योजनेसाठी, की फक्त निवडणुकीपुरती आहे, योजना बंद पडणार निवडणुकीनंतर किंवा सत्ता आल्यानंतर बंद पडेल, अशा विरोधकांच्या टीका ज्या चालू होतं कंटिन्यू. तसेच विरोधी पक्षांनी देखील म्हटले की लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत असे आरोप लावले. पण आता त्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी काय उत्तर दिलं आहे ते उत्तर आपण सविस्तर पाहणार आहोत. तर बघा पुढे काय आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणाले बघा. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही सुरू राहतील. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबत त्यांनी आपले मत मांडले आहे. म्हणजे ते म्हटले की ज्या महिलांसाठी, दलितांसाठी ज्या योजना आतापर्यंत चालू केल्या होत्या किंवा राबवण्यात त्या अशाच पुढे चालू राहतील, त्या कुठेही बंद होणार नाहीत. तसेच ज्या आपण जाहीरनाम्यात म्हणजे जेव्हा निवडणुका होत्या, निवडणुकीच्या आधी जी आश्वासनं दिली गेली होती 10 आश्वासनं, ती पण आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत, असेही त्यांनी स्वतःचं मत मांडले. ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत. मला हे स्पष्टच करायचे आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरू राहील. सध्याच्या योजनेव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असं त्यांनी म्हटलं आहे. बघा, जे विरोधकांनी जे टीका केली होती किंवा बऱ्याच विरोधी पक्षांनी म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अफवा आहेत. तर त्यांना ते म्हटलं की मला स्पष्टच करायचं आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरू राहील. म्हणजे अशीच जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत योजना अशी चालू राहणार आहे, ती कुठेही बंद होणार नाही. सध्याच्या योजनेव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असं ते म्हटलं आहे. त्यांनी जी 10 आश्वासनं केली होती निवडणुकीच्या आधी जाहीरनाम्यात, ती पण आश्वासनं आम्ही पूर्ण करू, असं त्यांचं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे चर्चा नवदार आले होते, मात्र या अफवा खोट्या असल्याचं ते सांगितले आहे. याआधी महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती अशीच चालू राहील. जोपर्यंत महायुती सरकार सत्तेत आहे तोपर्यंत योजना चालूच राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. या योजनेत पात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. सरकारी नोकऱ्यांना आयकर रिटर्न भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना योजनेस लाभ मिळणार नाही. बघा, इथून पुढे नावं कट होतील महिलांची, ज्यांनी आयकर इन्कम टॅक्स भरतात, ज्या सरकारी नोकरीत आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 पेक्षा जास्त आहे, अशा महिलांची नावं कट होतील आणि बाकीच्या ज्या पात्र महिला त्यांना पैसे मिळतील. तसं जानेवारीचा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यात येईल. चालू झाले टप्प्याटप्प्याने यायला पैसे चालू झालेले आहेत. तसेच 26 जानेवारीच्या आज सगळ्या महिलांना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पण पैसे आलेत का ते कमेंटमध्ये सांगा. आणि लाडकी बहीण योजना बंद व्हावी का अशी चालू राहावी हे पण सांगा. नक्की कमेंट करा. कमेंट केल्यामुळे जास्त तुम्हाला कळेल गोष्टी. ठीक आहे. कमेंट करा आणि जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.